करा. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे पंढरपूरला येणाऱ्या भाविकांसाठी. 2026 आषाढ वारी खूपच जवळ आलेली आहे मित्रांनो. आणि आपण बघू शकतोय की 2026 मध्ये पाऊस नसल्यामुळे नदीपात्रामध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळतं का. अक्षरशः आपण नदीच्या एकदम मध्यभागी आलो आहोत आणि समोरच आपल्या जो आहे का पंढरपूरचा अतिशय फेमस असलेला इस्कॉन मंदिर आहे. ज्या ठिकाणी आपल्याला नावेला जायला येतं त्या ठिकाणी आता चालत सुद्धा जाऊ शकतो. एवढं नदीपात्रामध्ये पाणी कमी आहे. पावसाळा न पडल्याचा याचा खूपच मोठं नुकसान आता येणाऱ्या भाविकांना होणार. आज आम्हाला सांगायचं तो विषय वेगळा आहे. चंद्रभागेमध्ये येऊन आपण स्नान करून सगळे पाप धुतो. पण स्नान केल्यानंतर आपल्याजवळ जो आपला कचरा असतो तो आपण काय करतो, या नदीपात्रावर फेकून देतो. मग मित्रांनो, आपण चंद्रभागेमध्ये पुण्य कमवायला आलोय का पाप कमवायला आलोय? तर आपण जर चंद्रभागेत आलो आणि आल्यानंतर सर्वांनी मिळून थोडा थोडा जर कचरा उचलला तर मित्रांनो, काही चंद्रभागा स्वच्छ आणि सुंदर दिसणार नाही का? मित्रांनो, प्रत्येक वेळी शासन, प्रशासन, नगरपालिका हे स्वच्छता अभियान राबवते आणि चंद्रभागेला स्वच्छ करतेच. पण त्यांनी स्वच्छ केलेली जागा आपल्यासारख्या भाविकांनी पुन्हा एकदा स्वच्छ करणे गरजेचे आहे का? आपला कचरा आपण एखाद्या पिशवीमध्ये टाकून नेऊन कचरा कोंडीत टाकू शकत नाही का? काय जर चुकीचं बोलत असेल तर मला माफ करा, पण ह्या प्रश्नाचं उत्तर तर हवाच आहे मित्रांनो. आपण दूर दूर गावावरून पंढरपूरमध्ये येतो, चंद्रभागेत स्नान करतो, विठ्ठलाचे दर्शन घेतो आणि पुण्य कमवतो. पण पुण्य कमवल्यानंतर पुन्हा चंद्रभागेत किंवा पंढरपूरमध्ये कोठे आपण कचरा करून परत आपण पुण्य कमवतोय का पाप कमवतोय मित्रांनो? मग मला एवढं सांगा, एवढ्या लांबून येऊन जर तुम्ही पुण्य कमवत आहात आणि परत कचरा करून तुम्ही जर पाप कमवत आहात तर मग त्याचा फायदा काय? मित्रांनो, आपण दूर गावावरून पंढरपूरमध्ये येतो, चंद्रभागेत स्नान करतो, विठ्ठलाचे दर्शन घेतो आणि पुण्य कमवतो आणि आपले पाप धुतो. पण त्यानंतर चंद्रभागेमध्ये आपला कचरा टाकल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय का या कचरा टाकण्याचा आपल्याला पुण्य मिळतो? नाही ना मित्रांनो. मग हा कचरा आपण योग्य ठिकाणी का टाकू शकत नाही? हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो, की ही चंद्रभागा आपली आहे, हा पंढरपूर आपला आहे आणि आपण देवदर्शनाला येतोय. आपल्या घरामध्ये आपण कचरा करतो का? नाही करत. तर आपल्या पंढरपूरला किंवा आपल्या चंद्रभागेला आपण कचरा का करायला पाहिजे? कोणी काही की करा ना मित्रांनो, पण माझ्यामुळे कचरा होणार नाही याची काळजी मी घ्यायला पाहिजे. तर तुम्हाला हे विनंती आहे मित्रांनो की पंढरपूरमध्ये कोणीही असो, पंढरपूरचा स्थानिक असो किंवा भक्त असो, त्यांनी जेव्हा येतील तेव्हा स्वच्छतेचा काळजी करावा, कारण आपलं पंढरपूर आणि आपलं देवस्थान स्वच्छ राहायला पाहिजे. फक्त एवढीच विनंती मित्रांनो. धन्यवाद. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर चुकीचा वाटत असेल तर मला माफ करा, पण जर योग्य वाटत असेल तर हा व्हिडिओ आपल्या पंढरपूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला, भक्ताला अवश्य शेअर करा. धन्यवाद. तर नमस्कार पंढरपूरकरांनो, आपण बघू शकतो की आपल्या पंढरपुरातील हा मंदिरातील परिसर आहे. खूप भाविक लोक येतात, पण इथं किती स्वच्छता आहे मित्रांनो.